विश्वोदय सागर चॅनलमध्ये प्रियजनांनो सर्वांचं स्वागत असो. प्लीज विश्वोदय सागर चॅनल सर्वांनी लाईक आणि सबस्क्राईब करा की जेणेकरून जास्तीत जास्त लोकांना हा व्हिडिओ दाखवता येईल, जास्तीत जास्त आम्हाला मोठा व्हिडिओ करण्यात येईल आणि जास्तीत जास्त देवाचा गौरव होईल. प्रियजनांनो मी तुमच्यासाठी देवाचा सुंदर समर्पणा घेणार आहे आणि प्रार्थना देखील करणार आहे. तर आपण प्लीज प्रियजनांनो देवाचा सुंदर वचन वाचू. मत्तेय वर्तमान याचा 28वा अध्याय आणि त्यातलं 16 वचन. इकडे गलिलामध्ये प्रेक्षकांना दर्शन, गलिलामध्ये येशूने प्रेक्षकांना दर्शन दिलं आणि शेवटच्या आज्ञा काय सांगितलं. इकडे 11 शिष्यांना डोंगरावर सांगितले होते, तेथे गेले तेव्हा त्याने त्याला तेथे पाहून नमन केले व कित्येकांना संशय वाटले. तेव्हा ते येशूला जवळ बोलून म्हणाला, येशू तेव्हा जवळ बोलून म्हणाला, स्वर्ग आणि पृथ्वी याचा सर्व अधिकार मला दिला आहे. तेव्हा सर्व राष्ट्राच्या लोकांना तुम्ही शिष्य करा आणि पिता पुत्र आणि पवित्र आत्म्याच्या नावाने बाप्तिस्मा द्या आणि बाप्तिस्मा द्या आणि जे काही मी आज्ञा पाळायचे शिकवलं त्या पाळा शिका. पहा, युगाच्या समाप्तीपर्यंत मी सर्व दिवस तुमच्या बरोबर आहे. परमेश्वराचं वचन सुंदरच आहे प्रियजनांनो. युगाच्या समाप्तीपर्यंत देव तुमच्या बरोबर आहे. युगाच्या समाप्तीपर्यंत नुसतं एका दिवसासाठी किंवा एका वेळेसाठी देव आपल्या बरोबर नाही, ते युगाच्या समाप्तीपर्यंत. म्हणून येशूने काय सांगितलं, जाऊन संपूर्ण सृष्टीला सुवार्ता घोषित करा. जर एखादा एसटीत चढतो किंवा रेल्वेत जातो तर घरातला मेन असतो, कंपनीचा मालक म्हणा किंवा घरातली आई म्हणा किंवा नवरा बायकोला सोडायला जातो, त्यावेळेस ती ज्यावेळेस एसटीला चढते तर घरातल्या मेन वस्तू सांगते, हे घेऊ नको ते घेऊ नको. तसंच परमेश्वर ज्यावेळेस स्वागत जाणार होतं प्रभू येशू, तर प्रभू येशूने मेन वचन तुम्हाला सांगितलंय का जाऊन संपूर्ण सृष्टीला घोषणा करा. आज प्रत्येकाच्या घरात प्रॉब्लेम, प्रत्येकाच्या घरात दुःख आहे, टेन्शन आहे, कारण की त्यांनी मेन वचनापासून बुलाटपासून दूर झालेले. आज सुवार्ता किती जणांना तुम्ही सांगितली, आज किती जणांना येशू सांगितलं. कारण की डॉक्टरला सांगणार, सेवक सेवकाला सांगणार, मजदूरला सेवकाला सांगणार, शेतकरी शेतकरीला सांगणार. प्रत्येक ठिकाणी पास्टर आणि प्रत्येक ठिकाणी चर्चचे लोक नाही जाऊ शकत. पण तुम्ही ज्यावेळेस देवाचं वचन ग्रहण करता तर तुम्ही देवाचा सुसमाचार केला पाहिजे, तुम्ही देवाचा गौरव केला पाहिजे. कारण की तुम्ही देखील याजक आहेत आणि तुम्ही देखील लेकर आहेत. जसं योनाला सांगितलं होतं जाऊन सृष्टीला जाऊन निनवेला सुसमाचार सांग, पण निनवेला त्यांनी सुसमाचार न करता योनाने काय केलं, दुसरीकडे चालला. शेवटी परमेश्वराने त्याला योनाला परत निनवेला पाठवलं. म्हणून तसं न होता प्रियजनांनो प्लीज प्रत्येकाने सुसमाचार करा, देवाचा गौरव करा आणि देवाच्या गौरवार्थ प्रत्येकाने उभा करा. देव तुमचे सर्व मार्ग मोकळे. मी प्रार्थना करतो पवित्र देवेश्वराच्या जेवढे ऑनलाईन लेकर बघत आहेत प्रत्येकाला परिषद बाप्पा, तुला बसलेल्या प्रत्येक फटकेच्या ओळाचा आरोग्य त्यांच्या जीवनात मी रिसीव्ह करतो. कॅन्सर निक, थायरॉइड निक, ब्लड प्रेशर निक, शुगरच्या आत्मिक, सैतानी बंधनातून मोकळे व्हा. संपूर्ण रोगाच्या आत्मिक, कर्जाच्या आत्मिक, टेन्शन निक, पवित्र आत्म्याचा स्पर्श टच.